हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे स्टुडंट बी फार्म फायनल इयरला असतील किंवा जे स्टुडंट डिप्लोमा सेकंड इयरला असतील, तर अशा सर्व फार्मा स्टुडंटसाठी किंवा जे स्टुडंट पास आउट पण झाले असतील पण त्यांना मित्रांनो गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झाम बद्दलची इन्फॉर्मेशन नसेल, तर त्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट फार्मासिस्ट तुम्हाला बनायचं असेल तर सगळी बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गव्हर्नमेंट फार्मसीच्या वॅकन्सीज येतात, तुम्ही कशा पद्धतीने एक्झाम देऊ शकता, त्याच्यासाठी लागणारा जो काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार तो सर्व आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचं तर आर डी फार्मा यूट्यूब चॅनल थ्रू आपण फार्माकोव्हिजिलन्स कोर्स पण प्रोव्हाइड करतो. या कोर्ससाठी इनरोल तुम्हाला करायचं असेल तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये जो आपला मोबाईल नंबर दिलाय तर या मोबाईल नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आणि याची डिटेल तुम्हाला सगळी तिथे प्रोव्हाइड केली जाईल. तर मित्रांनो, याच्यामध्ये एनरोल करायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. बी फार्म, डिप्लोमा प्लस एम फार्म. तर मित्रांनो, फार्मसी तुम्ही ज्यावेळेस करताय त्यावेळेस आपण जॉबचा तेवढा विचार करत नाही किंवा कॉलेज लेवलवर फार्मासिस्ट रिलेटेड जे काही गव्हर्नमेंट जॉब असतात किंवा या नॉलेज थोडं कमी प्रोव्हाइड केलं जातं काही कॉलेजेसमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये कोणते डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया ते आपण डिस्कस करू. तर याच्यामध्ये मित्रांनो, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट व्हायचं असेल तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, तो म्हणजे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन. ते म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर इन फार्मसी, म्हणजे तुम्ही डिप्लोमा केलेला असेल किंवा तुम्ही बॅचलर इन फार्मसी म्हणजे बी फार्म केलं असेल तरी तुम्ही मित्रांनो गव्हर्नमेंट फार्मासिस्ट होऊ शकता. त्याचबरोबर जे फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन असतं तेच म्हणजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन असतं ते तुम्हाला सोबतच लागणार आहे. म्हणजे कुठलंही गव्हर्नमेंट फार्मसीची एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर तुमच्याकडे मित्रांनो जे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्टरमध्ये तुमचं नाव गेलं तरच तुम्ही त्या एक्झामसाठी इलिजिबल असू शकता. तुमचं डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल, सोबतच तुम्हाला काय लागेल ती थर्ड गोष्ट म्हणजे रजिस्टर्ड फार्मासिस्ट तुम्ही असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण महाराष्ट्रामधल्या फार्मासिस्टचं बोलतोय तर त्यासाठी आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट लागेल आणि एक्झाम फॉर्म भरण्यासाठी बाकी अदर गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट इथे लागणार आहेत, जसं की कास्ट सर्टिफिकेट, जे डिपेंड आहे तुमच्या कॅटेगरीवरती. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री असणं गरजेचं आहे आणि तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण आता महत्त्वाचं बघू की कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटतात. म्हणजे तुमचं डिप्लोमा झाला, डिग्री झाला, तर असे कोणते डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये वॅकन्सी येतात, इथे आपण डिटेलमध्ये बघू. तर याच्यामध्ये पहिलं डिपार्टमेंट जे असणार आहे ते म्हणजे मित्रांनो डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र, म्हणजेच आपलं DMER. तर मित्रांनो, आता रिसेंटली DMER मध्ये 207 फार्मसीच्या वॅकन्सी आलेल्या होत्या, त्याची एक्झाम झालेली आहे, आता त्याचा रिझल्ट पण येणार आहे. तर तुम्ही रिसेंट पास आउट असताल तर तुम्ही एवढं लक्षात घ्या की DMER मध्ये फार्मसीच्या रेग्युलर वॅकन्सीज येत असतात आणि त्याच्यासाठीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे ते म्हणजे तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असेल किंवा बॅचलर इन फार्मसी झालेलं असेल, सोबतच फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आणि तुमचं एज हे 18 ते 38 इन बिटवीन असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर फार्मासिस्टचं पे स्केल महाराष्ट्रामध्ये किती असतं, 29,200 ते 92,300. हे सर्व फार्मासिस्टचं महाराष्ट्रातलं पे स्केल असणार आहे. त्याच्यानंतर जे दुसरं डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये रेग्युलर वॅकन्सी येतात ते म्हणजे ZP म्हणजे जिल्हा परिषद. तर मित्रांनो, सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा परिषदचं ग्रामीण रुग्णालय असतं त्याच्यामध्ये फार्मसीच्या वॅकन्सीज येतात आणि या वॅकन्सी डिस्ट्रिक्ट वाईज येतात. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे पण डिस्ट्रिक्ट आहेत सर्व डिस्ट्रिक्टमध्ये या वॅकन्सीज येतात. आणि मित्रांनो, ही पण अपकमिंग 2026 मध्ये वॅकन्सी येईल. तर तुम्ही जे फायनल इयरला स्टुडंट असतील, जे काही पास आउट स्टुडंट असतील, तर ते सर्व स्टुडंट यासाठी इलिजिबल असू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं पास आउट सर्टिफिकेट, डिग्री, डिप्लोमा किंवा डिग्री असेल ते, त्याचबरोबर इथे तुम्हाला फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन लागणार आहे, जेणेकरून या वॅकन्सीसाठी तुम्ही इलिजिबल असू शकता.
त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी थर्ड एक मोठी डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये वॅकन्सीज येतात ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS. तर मित्रांनो ही पण वॅकन्सी आता तुम्हाला 1-2 महिन्यात किंवा एका महिन्यात दिसणार आहे. ही फायनल स्टेजला वॅकन्सी, ही वॅकन्सी लवकरात लवकर तुम्हाला दिसेल. तर याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल, याच्यामध्ये फार्मासिस्ट तुम्ही बनू शकता. तर याच्यासाठी जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तो थोडा वेगळा आहे. जर तुमचं बॅचलर इन फार्मसी झालेलं असेल प्लस तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल तर तुम्ही डायरेक्टली इलिजिबल असताल या वॅकन्सीसाठी, या फार्मसीच्या वॅकन्सीसाठी. पण तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असेल तर मित्रांनो या वॅकन्सीच्या इलिजिबिलिटीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी स्टुडंटला 2 इयरचं एक्सपिरियन्स इकडे रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कुठे गव्हर्नमेंटमध्ये जॉब केला असेल ॲज अ फार्मासिस्ट तर त्याचं 2 इयरचं एक्सपिरियन्स या वॅकन्सीसाठी तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ह्या 3 जे डिपार्टमेंट आहेत ना हे मोठे डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये मॅक्सिमम फार्मासिस्ट फ्रेंड आपले गव्हर्नमेंट फार्मासिस्ट बनतात. पहिलं म्हणजे DMER, सेकंड म्हणजे ZP आणि त्याच्यानंतर DHS. ह्याच्यामध्ये कंटिन्यू 150+ वॅकन्सी ज्यावेळेस नोटिफिकेशन येतो 150+ किंवा 200+ वॅकन्सी येतात. त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणखीन जे वॅकन्सीज येतात ना तर ते म्हणजे मित्रांनो महानगरपालिकेमध्ये म्हणजे जेवढ्या पण म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत महाराष्ट्रामध्ये तर या सर्व म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये महानगरपालिकेमध्ये वॅकन्सी फार्मसीच्या येतात. याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट फार्मसिस्ट बनू शकता. पण याच्यामध्ये मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी स्टुडंटला इलिजिबल केलेलं नाहीये. जेवढे पण महानगरपालिकेमध्ये वॅकन्सीज येतात त्याच्यामध्ये बॅचलर इन फार्मसी म्हणजे ज्यांचं B.Pharm झालेलं आहे असे स्टुडंट इलिजिबल आहेत. प्लस B.Pharm झालेल्या स्टुडंटला मित्रांनो 2 किंवा 3 वर्षाचा अनुभव ॲज अ फार्मासिस्ट म्हणून इथे लागणार आहे. त्यावेळेसच ते काय असणार आहेत इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो इथून जर टेकावेज जर घेतले आपण तर तुमचं डिग्री डिप्लोमा झाल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्टर्ड फार्मासिस्ट बनावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. जसं मी 3 डिपार्टमेंट तुम्हाला सांगितले याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट फार्मासिस्टच्या एक्झामसाठी तुम्हाला पहिल्यांदा अप्लिकेशन करावं लागेल. अप्लिकेशन केल्याच्या नंतर तुमची मित्रांनो तिथे कॅम्प्युटर बेस एक्झाम होईल. CBT एक्झाम झाल्याच्या नंतर आता ह्या एक्झाममध्ये सिलेबस कशा पद्धतीचा असतो तर ह्याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण एक्झाम आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकलचा काही पार्ट असतो आणि प्लस नॉन टेक्निकलचा पार्ट असतो. आता हे टेक्निकलचा पार्ट म्हणजे कोणता पार्ट? टेक्निकलचा पार्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जे फार्मसीमध्ये सिलेबस शिकलात तर तो म्हणजे टेक्निकलचा आणि नॉन टेक्निकल म्हणजे मराठी असेल, इंग्लिश असेल, GK असेल आणि रिझनिंग असेल. तर मित्रांनो यांचा रेशो असतो ZP वगैरे मध्ये जर बघितलं 40-60चा रेशो आहे DMER मध्ये. तेच DHS मध्ये रेशो बघितलं तर तिथे फार्माचा सिलेबस 80% आणि नॉन टेक्निकल जे मराठी वगैरे आहे त्याचं 20% आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कुठेही नसते. 200 मार्काचा पेपर असतो. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये 200 पैकी ज्याला जेवढे जास्त मार्क येतील तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथे पोझिशन भेटेल. तर मित्रांनो हे गव्हर्नमेंट फार्मासिस्ट रिलेटेड व्हिडिओ होता. हा व्हिडिओ सर्व फ्रेशर स्टुडंट सोबत तर तुम्ही नक्की शेअर करा. ज्याला याच्याबद्दल माहिती नसेल की या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सीज येतात तिथे अप्लाय करायचंय. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण स्पेशल खूप साऱ्या स्टुडंटने मला विचारतात सर वॅकन्सी कुठे येत आहेत कुठे आहेत तर त्यांच्यासाठी आपण बनवलाय. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करू शकता. आणि मित्रांनो हा फार्माकोव्हिजिलन्सचा सर्टिफिकेशन कोर्स RD फार्मा थ्रू प्रोव्हाइड केला जातो. याच्यामध्ये B.Pharm आणि M.Pharm स्टुडंट इलिजिबल आहेत. याच्यामध्ये फार्माकोव्हिजिलन्स जे ITचं सगळ्यात चांगलं डिपार्टमेंट आहे जिथे पॅकेजेस वगैरे चांगले असतात. त्याचं सगळं वर्किंग रिलेटेड नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. आर्गस डेटाबेसचं ट्रेनिंग दिलं जातं. इंटरव्ह्यू प्रिपरेशन दिलं जातं. त्याच्यानंतर जॉबसाठी प्लेसमेंटसाठी रेफरन्स पण दिला जातो. तर या बॅचला जॉईन करायचं असेल तर मित्रांनो या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला लवकरात लवकर करायचे जेणेकरून जे डिसेंबरची बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटेल. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.